शेतकरी बंधूंनो नमस्कार. मी अंकुश पाटील ॲग्रोमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. खूप दिवस झाले तुमच्यासोबत आलेलो नाही. आता मी मराठवाड्या विदर्भात यवतमाळमध्ये 7 कार्यशाळा आहेत. शेतकरी बांधवांनो, आज 14 एप्रिल आहे. तर आज मी निघत आहे. आज इथून होतोय आणि 16 एप्रिल आपले जे आहे 16 एप्रिल अर्धापूरला हिरकणी बायोटेक आहे. हिरकणी बायोटेक म्हणून आहे. हिरकणी बायोटेक केळीची रोपवाटिका आहे, नर्सरी आहे. इथं आपल्याला हिरकणी बायोटेक पारडी टोल नाक्याजवळ हिरकणी बायोटेक आहे, तालुका अर्धापूर, जिल्हा नांदेड. इथं आपली कार्यशाळा होणार आहे 16 एप्रिल 2026. तर बोलता गडबड होते. तर हे ज्यांना इथं यायचं असेल नांदेड जिल्ह्यातील आजूबाजूच्या अर्धापूरच्या इथल्या, तर त्या शेतकऱ्यांनी मी जे नंबर सांगणार आहे त्या नंबरवर तुम्ही संपर्क करा. 98 22 48 13 62. बघा परत एकदा 98 22 48 13 62 या नंबरवर संपर्क करा. दुसरा एक संपर्क नंबर आहे, हा जर नाही लागला तर 98 23 67 20 11. बघा परत एकदा सांगतो, 98 23 67 20 11. दुसरा आणि आहे संजय जतकर म्हणून आहे आपले, त्यांचा नंबर आहे 94 03 62 84 11. परत एकदा सांगतो, 94 03 62 84 11. 16 एप्रिलला हिरकणी बायोटेकमध्ये या. चला पॉज करा. शेतकरी बंधूंनो, यवतमाळ जिल्ह्यामध्ये आपल्या 7 कार्यशाळा होणार आहे. आणि आपल्या महाराष्ट्राला सगळ्यात लाजरवाणी गोष्ट आहे की यवतमाळ हा जिल्हा आपण शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा आहे. तर तिथं आपण 7 सलग कार्यशाळा घेणार आहोत. तर तिथले रमेश जरांडे आणि विजयराव देशमुख यांनी 1 महिना झाली अथक मेहनत करून तिथले जे काय आहेत त्यांचे जे समाजसेवक, तर त्या शेतकऱ्यांशी बोलून तिथले जे काय आयोजक असतील त्यांचे जे असतील तर त्यांनी सोबत ही करून तिथं 7 कार्यशाळा घेतलेल्या आहेत वेगवेगळ्या ठिकाणी. तर कालच ते आला की जरांडे साहेबांचा, देशमुख साहेबांचा फोन आला की यवतमाळ वाशिम जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष लोकप्रतिनिधी खासदार संजयजी देशमुख सर यांच्याशी माझं फोनवर बोलणं करून दिलं. हां, तर 25 शेवटची कार्यशाळा त्यांनी विनंती केली की घ्या सर. आणि तर आपली खासदार साहेबांच्या उपस्थितीत शेवटची कार्यशाळा होणार आहे. तर यवतमाळला 16 तारखेला आपल्या अर्धापूरची कार्यशाळा झाल्यानंतर मी 16ला आम्ही माहूरगडला मुक्कामी असणार आहोत. आणि 17 एप्रिलला आपली यवतमाळमध्ये गजानन महाराज देवस्थान आहे. शेतकरी बंधूंनो, 17 एप्रिलला गजानन महाराज देवस्थान आंबोडा या गावामध्ये, तालुका महागाव, जिल्हा यवतमाळ. बघा परत एकदा, 17 एप्रिलला गजानन महाराज देवस्थान आंबोडा, तालुका महागाव, जिल्हा यवतमाळ इथं आपली कार्यशाळा होणार आहे. आणि यातला जे काय तुम्हाला तिथले जवळपासचे शेतकरी असतील त्यांना यायचं असेल तर तो संपर्क नंबर आहे 96 04 36 30 38. परत एकदा बघा, 96 04 36 30 38. दुसरा नंबर आहे 95 27 850 825. बघा, 95 27 850 825, 95 27 850 825. तिसरा नंबर आहे 95 45 64 61 02, 95 45 64 61 02. चौथा नंबर आहे 88 05 92 44 87, 88 05 92 44 87. पाचवा नंबर आहे 92 84 47 13 77, 92 84 47 13 77. 17 एप्रिलला गजानन महाराज देवस्थान आंबोडा, तालुका महागाव, जिल्हा यवतमाळ मी येणार आहे. चला, यवतमाळ जिल्ह्यामध्ये 18 एप्रिलला दुसरी कार्यशाळा आहे. 18 एप्रिल गजानन महाराज मंदिर पोफाळी. 18 एप्रिलला गजानन महाराज मंदिर पोफाळी, तालुका उमरखेड, जिल्हा यवतमाळ. पोफाळीला आपली दुसरी कार्यशाळा आहे.
गजानन महाराज मंदिर आहे पोफाळीमध्ये, तालुका उमरखेड तालुक्यातील पोफाळी या गावामध्ये गजानन महाराज मंदिर आहे. इथं कार्यशाळा आहे आपली यवतमाळ जिल्ह्यामध्ये. तर इथं संपर्क करा 94 22 56 72 58. बघा 94 22 56 72 28, 94 22 56 72, 94 22 56 72 58, 94 22 56 72 58, 96 89 80 90 77, 96 89 80 90 77. 19 तारखेला आपली रेस्ट असणार आहे आणि 20 तारखेला कार्यशाळा आहे 20 एप्रिलला. तर 20 एप्रिलला आपली पुसदला कार्यशाळा आहे. पुसदमध्ये देवकीनंदन हनुमान मंदिर, पुसदमध्ये तालुका पुसदमध्ये देवकीनंदन हनुमान मंदिर, मोतीनगर कार्ला रोड, सोनी होंडा शोरूमच्या पाठीमागं. सोनी होंडा शोरूमचं जे आहे त्याच्या पाठीमागं देवकीनंदन हनुमान मंदिर आहे. तिथं आपली कार्यशाळा होणार आहे. तर तिथला संपर्क नंबर आहे 82 75 39 48 65, 82 75 39 48 65. दुसरा नंबर आहे 88 05 01 23 01, 88 05 01 23 01, 90 11 04 46 97, 90 11 04 46 97. आणि चौथा नंबर आहे 97 64 11 24 00, 97 64 11 24 00. 21 एप्रिल आपली कार्यशाळा आहे भांदेवाडामध्ये तालुका वणी जिल्हा यवतमाळ. वणी तालुक्यामध्ये भांदेवाडामध्ये आपली कार्यशाळा आहे. जगन्नाथ बाबा देवस्थान इथं आपली कार्यशाळा आहे. मोबाईल नंबर आहे 96 23 24 21 70, 96 23 24 21 70. दुसरा नंबर आहे 98 81 62 17 23, 98 81 62 17 23. तिसरा नंबर आहे 90 21 43 75 35, 90 21 43 75 35. चौथा नंबर आहे 84 21 84 73 91, 84 21 84 73 91. तर इथं भांदेवाडामध्ये आपली कार्यशाळा आहे जगन्नाथ बाबा देवस्थानमध्ये. चला 23 एप्रिलला कार्यशाळा आहे आपली कळंब, तालुका कळंब, जिल्हा यवतमाळ. भाऊसाहेब भोरे शैक्षणिक संकुल, कळंब, तालुका कळंब, जिल्हा यवतमाळ. बघा कळंबमध्ये भाऊसाहेब भोरे शैक्षणिक संकुल आहे, कळंब, तालुका कळंब, जिल्हा यवतमाळ. तर बाळासाहेब धांदे हे आयोजक आहेत. यांचा नंबर आहे 94 22 19 29 87. बाळासाहेब धांदे यांचा नंबर आहे 94 22 19 29 87, 94 22 19 29 87. 24 एप्रिलला कार्यशाळा आहे आपली दारवा तालुका दारवा, जिल्हा यवतमाळ. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सभागृह, यवतमाळ रोडला दारवा तालुक्यामध्ये दारवा गावामध्ये, दारवा तालुका दारवा, जिल्हा यवतमाळमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सभागृह, यवतमाळ रोडला इथे कार्यशाळा आहे. तर इथले आयोजक आहेत, यांचा नंबर घ्या ज्यांना यायचं आहे. 99 21 65 05 55, 99 21 65 05 55. दुसरा नंबर आहे 98 50 76 71 87, 98 50 76 71 87. तिसरा नंबर आहे 98 34 85 91 70, 98 34 85 91 70. चौथा नंबर आहे 99 22 87 50 11, 99 22 87 50 11. पाचवा नंबर आहे 99 22 92 79 77, 99 22 92 79 77. 25 एप्रिलला आपली शेवटची कार्यशाळा होणार आहे. खासदार साहेब जे आहेत यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाचे कर्तव्यदक्ष संजयराव देशमुख यांनी 25 एप्रिलला
ईश्वर देशमुख फार्मसी कॉलेज दिग्रस. बघा 25 एप्रिलला ईश्वर देशमुख फार्मसी कॉलेज दिग्रस, जिल्हा यवतमाळ इथं कार्यशाळा आपले होणार आहे. आणि तिथले संजयराव देशमुख यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघ इथले जे आधी खासदार आहेत हे विजयराव देशमुख आणि रमेश जरांडे यांनी काल त्यांच्याशी गेले संवाद साधला. खासदार साहेबांशी बोलणं झालं की सर तुम्ही यवतमाळमध्ये कार्यशाळा आम्हाला खूप हे द्या. सरांशीही खासदार साहेबांशी बोललो, तर मला आताही दिलेत आणि तुम्हाला जून जुलैमध्ये ही कार्यशाळा मिळतील. तर आपले खासदार साहेबांची शेवटची कार्यशाळा होणार आहे. तिथं नंबर आहे ज्यांना यायचं असेल 83 78 03 12 34, 83 78 03 12 34. दुसरा नंबर आहे 95 27 85 36 93, 95 27 85 36 93, 94 03 43 82 38, 94 03 43 82 38, 93 73 26 76 08. चौथा नंबर आहे 93 73 26 76 08. तर शेतकरी बांधवांनो, यवतमाळ जिल्ह्यामध्ये मी येतोय, तुम्ही या नक्की. आपल्याला यवतमाळ जो जिल्हा आहे, जो आपला शेतकरी आत्महत्या करणारा जिल्हा आहे, तर तो आपल्याला महाराष्ट्रामध्ये नव्हे देशामध्ये आत्महत्या न करणारा, तर तो सधन शेतकरी नक्की बनवण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहे आणि नक्की बनणारच 100%. काही अडचण नाही. मी येतोय, तुम्ही या. जय जवान जय किसान.